माझ्या दोन्ही सुना किती छान आहेत. मलाच कळायला उशीर झाला. असो, मी बरी आहे आता. माझी काळजी करू नका. ते विसामा विसामा आई, त्यांचं काय? त्यांचा नंबर देतेस का मला जरा? त्या दिवशी त्या घरी येऊन गेल्यापासून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. हा, पूजा अर्धवट राहिली, पण मला सारखं असं वाटतं की माझ्यावरचं संकट दुरावलंय आता. म्हणून त्यांचे आभार मानायचे होते. देतेस नंबर? देतेस ना नंबर? हां आई, अहो मी निरोप पोचवते ना तुमचा त्यांच्यापर्यंत. काय आहे, विसामांना फोन वापरायला आवडत नाही अहो, म्हणून त्यांच्याकडे फोनच नाहीये. पण त्यांचा जो शिष्य आहे ना त्याच्याकडे फोन असतो, तर मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे. बहुतेक देवाच्याच मनात नाहीये त्या विसामांची आणि माझी भेट व्हावी अशी. त्या दिवशी आपल्या घरात त्यांचा खूप अपमान झाला ना, त्याची माफी पण मागायची होती ग मला. पण असू दे. तुम्ही दोघी बसा ना जेवायला. आम्ही आई, आम्ही जेवतो ना नंतर. थोडं काम आहे, करून येऊ काय? ठीक आहे, या थोडं. फ्रेंड, तू तू हात का जोडतोयस? असं असं हात नको जोडू. ठीक आहे, मी ट्रीटमेंटची तयारी सुरू करते. जर त्यांनी आज योग्य रिस्पॉन्स दिला तर पुढच्या काही दिवसात त्या बऱ्या होतील. असंच होऊ दे. मी लय आशेनं सावीला घेऊन आलो इथं. तिच्या टेन्शन मध्ये घरी आई सुद्धा आजारी आहे. त्यामुळं काही झालं तरी सावी बरी झालीच पाहिजे आता. आणि डॉक्टर, ही तुमची काय जी ट्रीटमेंट आहे ही झाली ना की आत्ताचं तुमचं जे सेशन असेल ते करून घ्या. पण यानंतरचं जे सायकोलॉजिस्ट बरोबरचं सेशन असेल ना, त्यावेळी मी असेल तिथं.